Let us come to complete second video of the lesson reading works of art. We have completed first video, that is first part of the lesson reading works of art. Now we are going to take this lesson is divided into 3 videos. Describe his work. बघा, sometimes an artist's thoughts appear to be too complex or even complicated when they are expressed. Thought, though words म्हणजे शब्द कसे चित्रांमध्ये मांडले. फॉर हिम द इफेक्टिव्ह मीडियम ऑफ कम्युनिकेशन इज हिज वर्क. म्हणजे त्यांच्या कार्याचा म्हणजे त्यांचे विचार चित्रातून मांडणं हे त्यांचं एक माध्यम होतं. पेंटिंग इज पेंटिंग. राजा हॅड अ ग्रेट क्रिएटिव्हिटी. अतिशय निर्माण क्षमता असलेला माणूस. हिज पेंटिंग्स आर व्हेरी एक्सप्रेसिव्ह, दॅट इज अट्रॅक्टिव्ह. This great artist passed away on 23rd July 2060 at the age of 94. वयाच्या 94 वर्षी त्यांचं निधन झालं. लिव्हिंग बिहाइंड म्हणजे काय त्यांची काय उरली, कीर्ती उरली, कीर्ती. लिव्हिंग बिहाइंड अ लिजेसी. लिव्हिंग बिहाइंड अ लिजेसी. लिजेसी म्हणजे काय, हेरिटेज. मागे शब्द गेला हेरिटेज बघा, HERITAGE, हेरिटेज, वारसा हक्क. लेजिसी मीन्स हेरिटेज ऑफ सेन्सिटिव्ह पेंटिंग्स इन ब्रॅकेट अचिव्ड थ्रू एक्स्ट्राऑर्डिनरी कंपोजिशन्स ऑफ लाईन्स अँड कलर्स दॅट डिपिक्ट, DEPICT, डिपिक्ट मीन्स टू ड्रॉ, रेखाटणे किंवा काढणे. मागे शब्द गेलाय, पुन्हा लिहून घ्या. एक्स्ट्रा ऑर्डिनरी बघा, त्यांची चित्र बघा. ट्रँगल आहे, रेक्टँगल आहे, स्क्वेअर आहे, डिफरंट टाइप्स ऑफ ज्योमेट्रिकल शेप्स, अँड विथ द हेल्प ऑफ दिस शेप्स ही पेंटेड मेनी ग्रेट पेंटिंग्स अँड कॉम्बिनेशन ऑफ कलर्स. या चित्रामध्ये सगळं रंगभरणी सगळं दिसतंय बघा. हा ते दिसतंय चित्रामध्ये. चित्र बघा तुम्ही. सेकंड पार्ट आहे आपल्याला गोंड आर्ट. दिस इज अ ट्रायबल आर्ट. ट्राईब म्हणजे जमात. हे बा, गोंड आर्ट इज अ ट्रायबल आर्ट. रीड द लेसन केअरफुली अँड लिसन द एव्हरी वर्ड अँड एव्हरी सेंटेन्स केअरफुली, बिकॉज यू हॅव टू डू युअर वर्कशॉप ॲट होम. तुम्हाला वर्कशॉप करायचं आहे, लक्षात घ्या. गोंड आर्ट इज अ ट्रायबल आर्ट. ट्रायबल इज अन एक्झेक्टिव्ह ऑफ ट्राईब. ट्रायबल हे एक्झेक्टिव्ह आहे, ट्राईब हे नाऊन आहे. ट्रायबल म्हणजे आदिवासी कला आहे. हे बघा किती सुंदर कला दाखवली बघा चित्रामध्ये. इवन दो दे आर नॉट एज्युकेटेड, ते सुशिक्षित नाही, कुठं शिकलेले नाही, ट्रायबल गोंड जमात, तरी त्यांची चित्रकला बघा. दिस गिफ्ट इज एंडेवड टू एव्हरीवन, टू देम बाय गॉड. परमेश्वराने त्यांना दिलेली ही निसर्गदत्त देणी आहे. इट हॅज बीन डेव्हलप्ड अँड प्रिझर्व्ड बाय द गोंड ट्रायबल पीपल रेसिडेंसिंग लार्जली इन मध्य प्रदेश. मध्य प्रदेश मधली ही जमात आहे, आदिवासी जमात. मध्य प्रदेश, महाराष्ट्रामध्ये नागपूर भागामध्ये आढळते. तेलंगणा स्टेट, आंध्र प्रदेश अँड ओडिसा स्टेट्स ऑफ इंडिया. भारतातल्या मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र आणि ओडिसा राज्यामध्ये गोंड ही जमात वास्तव्य करते आणि त्यांची कला आहे बघा. फ्रॉम देअर ट्रेडिशनल टेल्स. टेल्स हा शब्द आलेला बघा, TALE, टेल बरोबर सिमिलर वर्ड स्टोरी लिहा. टेल, स्टोरी, STORY, स्टोरी. होमोनिम्स, टू टेल, खालील शब्द लिहा. टू टेल, TELL, टेल म्हणजे सांगणे, वर्ब आहे. आणि तिसरा टेल लिहा, TAIL, टेल म्हणजे सेफ्टी, सेपुट. होमोफोन्स, सेम साऊंड डिफरंट मिनिंग. टेल्स अँड मिथॉलॉजी. वी लर्न दॅट दे हॅव लिव्ड. मिथॉलॉजी म्हणजे चित्रकलेचं एक, मिथॉलॉजी म्हणजे शास्त्र आहे कलेचं. हॅव लिव्ड
इन इंडिया फॉर थाउजंड ऑफ इयर्स. आणि भारतामध्ये ही गोंड जमात गेल्या they have been living now since thousands of years. हजारो वर्षापासून गोंड बिफोर द अदर इनहॅबिटंट्स केम हिअर. म्हणजे इतर लोक वास्तव्याला, इतर जमाती वास्तव्याला येण्यापूर्वी ही गोंड जमात काय करते, या भारतामध्ये वास्तव्य करते. इन विच स्टेट? मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश अँड ओडिसा. मध्य प्रदेश, व्हॉट इज कॅपिटल ऑफ मध्य प्रदेश? भोपाळ. महाराष्ट्र, मुंबई. तेलंगणा, न्यू स्टेट. तेलंगणाची व्हॉट इज स्टेट ऑफ तेलंगणा? यू हॅव टू फाइंड फ्रॉम इंटरनेट. इंटरनेटवरून शोधून काढायची. हैदराबाद. बघा बरं, बरोबर आहे का? आंध्र प्रदेश, म्हणजे आता तेलंगणा आंध्रमधून वेगळं केलं स्टेट, शेवटचं स्टेट आहे. अँड ओडिशा स्टेट्स ऑफ इंडिया. फ्रॉम देअर ट्रेडिशनल टेल्स अँड मिथॉलॉजी वी लर्न that they have lived in India thousands of years. The गोंडी लँग्वेज लक्षात घ्या. गोंड जमातीची भाषा इज सिमिलर टू तेलुगू, रिलेटेड और सिमिलर टू तेलुगू, द्रविडियन लँग्वेज, द्रविडियन भाषेचा उगम. गोंड आर्ट हॅज स्प्रेड मेनली इन सेंट्रल इंडिया. आणि ही गोंडची जी कला आहे, चित्रकलेची, ही मध्य भारतात पसरले. ओरिजिनली प्रामुख्याने पीपल यूज्ड टू ड्रॉ पिक्चर्स ऑन द अर्थर्न वॉल्स. मातीच्या भिंती, अर्थर्न वॉल ऑफ दिअर हाऊसेस. आणि त्यांच्या जी घरं आहे, दे ड्रॉ द पिक्चर्स ऑन दिअर अर्थर्न वॉल टू डेकोरेट दिअर हाऊसेस. त्यांची घरं सुधारण्यासाठी मातीच्या याच्यावरती चित्र काढायची भिंतीवर. बघा, मोस्ट फोक आर्ट लोककला लिहून घ्या. फोक आर्ट, फोक मीन्स पीपल, PEOPLE, फोक मीन्स पीपल. मोस्ट फोक आर्ट इन्व्हॉल्व नॅचरल टेक्निक, नैसर्गिक तंत्र ऑफ प्रिपेरिंग कलर्स. म्हणजे कलर्स ऑफ कॉम्बिनेशन ऑफ कलर्स, चित्रांचं मिश्रीकरण, संयुक्त रंग, मिश्र रंग. चित्रकलेमध्ये तुम्हाला चित्रकलेच्या शिक्षकांना विचारा तुम्ही. अँड यूज ऑफ सेव्हरल मीडियम्स, अनेक माध्यमांचा उपयोग. दे आर ट्रान्सफर्ड फ्रॉम जनरेशन टू जनरेशन, फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. एका पिढीतून दुसऱ्या पिढीला काय केलं, त्यांनी वारसा हक्क चालवलेला आहे. इन अ स्मूथली फ्लोईंग प्रोसेस. गोंड आर्ट इज नो एक्सेप्शन टू दिस. आणि गोंड आर्ट काय, याला हे सगळं परंपरेने चालत आहे. दिस इज अ ट्रेडिशन, परंपरा. ही कला परंपरेने जिवंत ठेवण्याचं काम कलाकारांनी केलं आणि करतायत. मग ती गाण्याची कला असेल, आर्ट ऑफ सिंगिंग, आर्ट ऑफ डान्सिंग, आर्ट ऑफ प्लेइंग इन्स्ट्रुमेंट, वाद्य वाजवण्याची कला, किंवा हे कलाकार आपण म्हणतो. परमेश्वराने प्रत्येकाला एक कला दिली, मी तुम्हाला अगोदरही सांगितलेलं आहे. अ हाऊस डेकोरेटेड विथ ब्युटिफुल पिक्चर. आणि सुंदर चित्रांनी घर रंगवलेलं घर. क्रिएट्स अ प्लीझंट ॲटमॉस्फिअर. आनंदी वातावरण घरामध्ये राहावं म्हणून पेंटिंग काढली जाते. प्लीझंट, सुखद वातावरण, ॲटमॉस्फिअर. ऑल्सो आर्ट इज अ मीडियम ऑफ रेकॉर्डिंग अँड प्रिझर्विंग व्हॉट इज सीन. आणि कला हे कशाचं माध्यम आहे, तर कला हे अस्तित्व टिकून ठेवण्याचं. आपण काय पाहिलं, एखाद्या चित्रकाराने एखादा प्राणी बघितला जंगलामध्ये, तर तो लगेच त्याचं चित्र काढतो. म्हणजे काय, आपण काय पाहिलं, व्हॉट वी हॅव सीन. दिस इज द मेन प्रूफ ऑफ वॉचिंग थिंग्स. इन फोक आर्ट्स, लोककलेमध्ये बघा, यू युअर सेल्फ प्रिपेअर द कॅनव्हास. आता कॅनव्हास हा शब्द मी तुम्हाला सांगितलेला आहे. कॅनव्हास हा शब्दाचा अर्थ आहे, म्हणजे बघा, तैलचित्र काढण्यासाठी जो ताग किंवा अंबाडीचं कापड वापरतात त्याला कॅनव्हास हा शब्द आहे. कॅनव्हास. द सरफेस
आहे बघ कॅनव्हास, द सरफेस ऑफ विच टू ड्रॉ द तैलचित्र, चित्राचा एक प्रकार आहे तैलचित्र. अँड पेपर ऐवजी ते एक कापड वापरलं जाते लक्षात. आता आपण बॅनर वापरतो लेटेस्ट, परंतु पूर्वी हाताने काढायचे. दॅट इज वाय कलर्स विथ विच यू ड्रॉ, दिस इज वाय क्रिएटिंग फोक आर्ट इज अ व्हेरी एनरिचिंग एक्सपिरियन्स. अतिशय चांगला अनुभव एवढं चित्रात दिलेलं आहे बघा. इथं काय काढलंय, मोर काढलाय बघा. म्हणजे ते मातीचं भांडं आहे, त्या मातीच्या भांड्यावर त्याने मोर काढलेला आहे, तसं दिसतं बघा. वॉल पेंटिंग किती सुंदर चित्र काढलंय बघा. एक्सपिरियन्स दिस रिचनेस इज रिफ्लेक्टेड इन द चॉईस ऑफ दिअर मीडियम. त्यांच्या माध्यमातून हा दिसून येतो. इन द डेज ऑफ पास्ट, भूतकाळामध्ये सेव्हरल थिंग्स इन नेचर सच ॲज सॉइल म्हणजे माती, भूमी, ऑफ डिफरंट शेप, वेगवेगळ्या आकाराच्या चिखलाला आकार देणे. द ज्यूस ऑफ प्लांट, कलर कसे बनवायचे तर वेगवेगळ्या वनस्पतींचा ज्यूस काढायचा, रस काढायचा, पानांचा रस, प्लांट्स, लीव्ज, झाडांचा रस, बार्क, झाडांचा बार, फ्लावर्स, फुलांचा, फ्रूट्स, फळांचा, अँड इवन थिंग्स लाईक कोल म्हणजे कोळसा, ब्लॅक रंग करण्यासाठी, अँड काऊडंग, गाईचं शेण. काऊडंग म्हणजे काय, गाईचं शेण. वेअर युज्ड टू प्रिपेअर कलर इन द पास्ट, इन द प्रिव्हियस डे. पूर्वीच्या काळी हाऊ कलर्स आर मेड, विच थिंग्स आर युज्ड टू मेक कलर ऑर टू प्रिपेअर कलर इन द पास्ट. भूतकाळामध्ये कोणकोणत्या वस्तू तर प्लांट्स, लीव्ज, ट्री, बार, फ्लावर, फ्रूट्स अँड कोल, काऊडंग. द डिफरंट कलर्स, डिफरंटला समानार्थी शब्द इकडे व्हेरियस आलेला आहे बघा. डिफरंट कलर्स, व्हेरियस टेक्स्चर्स अँड पॅटर्न्स वेअर युज्ड हिअर अँड हिअर. हे चित्र बघा किती सुंदर चित्रच आहे. तर मायक्रो ऑब्झर्वेशन करा तुम्ही. चित्र पुस्तकामध्ये बघा इतकं सुंदर चित्र दाखवलेलं आहे. ही हाताने हँड पेंटिंग आहे, हँड रायटिंग पेंटिंग म्हणतो आपण. हे लक्षात घ्या. आफ्टर इयर लेंडिंग अ सिम्प्लिसिटी टू द आर्ट. सहजगत्या काढलेलं चित्र. वेन वी सी दीज पिक्चर्स वी रिअलाइज, आपल्याला कशाची जाणीव होते, दॅट अ पिक्चर ड्रायव्हन दिस वे ऑर द अदर कॅन लुक इक्वली ब्युटिफुल. एकदम अगदी काय सुंदर चित्र दिसतंय बघा. हाऊ ब्युटिफुल दिस पिक्चर इज. व्हॉट अ डीप थॉट दिस आर्ट कन्वेज. किती कला घन असते. अँड सो इझिली इन द गोंड स्टाईल ऑफ आर्ट. त्यांची कला बघा चित्रकलेची कशी आहे. वी सी दॅट द आउटलाइन्स मे व्हेरी. वराय VARY, वराय मीन्स बदलणारे, चेंजिंग. वराय मीन्स चेंजिंग, CHANGING. वराय मीन्स चेंजिंग, बदलणारे. त्याच्या अपोजिट वर्ड कन्फर्म, CONFIRM, कन्फर्म, CONFORM, कन्फर्म. आलं लक्षात. बदलणारे, बदलचे चित्र. Pictures look lively and attractive. आकर्षक. The design include simply textures achieved using dots. Dot म्हणजे बिंदू. मला पॉइंट दिलाय त्याला समानार्थी शब्द आहे. स्ट्रेट लाईन, सरळ रेषा. डॉटेड, आपण जशी रांगोळी रेखाटतो ना, मग अशी टिंब काढतो आपण, मग त्या अशी जोडणी करतो नाही का. डॉटेड लाईन्स, कर्वी शेप्स, असं कर्व, आकाराचे वेगवेगळ्या. कर्व म्हणजे असे आकाराचे. अँड सर्कल्स, वर्तुळ. स्पेशल अटेन्शन इज गिवन टू द चॉईस ऑफ व्हेरियस कलर सो दॅट द टोटल इफेक्ट इज अमेझिंग अँड ब्युटिफुल. बघा हे तिसरं चित्र दाखवलंय बघा. इन टुडेज एज ऑफ कमर्शियलायझेशन. या आजच्या व्यापारीकरणाच्या जगण्यात फार एखाद्याचे पेंटिंग लाखो करोडो